दर्यापूर मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कर्तव्यदक्ष आमदार यांचा अभिष्टचिंतन सोहळा अंजनगाव येथील वृंदावन पॅलेसमध्ये काल सायंकाळी पार पडला। आमदार गजानन लवंटे यांच्या या वाढदिवस सोहळ्याला दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर येथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते दिव्यांगांना सायकल वाटप तथा चक्की वाटप, तसेच शाळकरी मुलांना पुस्तके वाटप तथा काही ग्रामपंचायतींना कचरा गाड्या वाटप करण्यात आले। पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्त। आमचे प्रतिनिधी रुपेश प्रगुंडे यांनी घेतला आहे या संपूर्ण अभिष्टचिंतन सोहळ्याचा आढावा। दर्यापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे लाडके आणि कर्तव्यदक्ष आमदार गजानन लवंटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटात वृंदावन पॅलेसमध्ये पार पडलेला आहे। आणि आता आपण नुकतेच ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे असे लाडके दर्यापूर मतदारसंघाचे लाडके आमदार गजानन लवंटे आपल्यासोबत जुळलेले आहेत। आज आपण बघतो आहोत की शिवसेनेचा 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आज आपण बघतो की या जे मन आपल्याला लागू होती ते मन आज पूर्ण केलेले आहे। आपण मागच्या वर्षी सुद्धा दिव्यांगासाठी आणि जे कार्य करायचे होते ते आपण केले आणि या वर्षी मोठ्या अफाट गर्दी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला पाहायला मिळत आहे। नागरिकांचं प्रेम आहे, मतदारसंघातील नागरिकांचं इतकं प्रेम आहे की यामध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे। शिवसेना गटाचे अनेक नेते इथून पळून गेलेले आहे, परंतु आपण कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ आमदार गजानन लवंटे यांची वाटचाल मोठ्या याच्यात चालू आहे, जोमात चालू आहे आणि मतदारसंघात एक जीवन गेलेलं आहे। आपण आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता असं वाटते की आज एक लग्न सोहळाच पार पडलेला आहे। प्रत्येक जण तुम्हाला भेटण्यासाठी आणि तुमच्याला जो अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित आहे, काय सांगाल या संदर्भात? हे बाळासाहेबांची कृपा आहे, बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे, त्यांच्या पक्षाचा मी आमदार आहो आणि महत्वाचं या जनतेचं प्रेम आहे। या जनता जनार्दनानं आमदार निवडून दिला आहे, त्यामुळे हे गर्दी आहे आणि हे गर्दी मागच्या वर्षी एवढीच होती, आता त्याच्यापेक्षा जास्त आहे। हे प्रेम आहे आणि मी निस्वार्थी सेवा करतो। तुम्ही जे बोलले की बाबा दिव्यांगाला आपण ही मदत केली, गरजूंना आपण कांदप केंद्र दिलं, सायकली दिल्या, त्यांना आटा चक्की दिली, रिक्षा दिला। मला हे म्हणायचं आहे, ज्या लोकांना त्याची आवश्यकता होती त्या लोकांनाच आपण हे दिलं, त्यांना त्याची गरज होती आणि त्या गरजेवर ते लोक त्यांचा उदरनिर्वाह करू शकतात। तो मला आशीर्वाद भेटणार आहे, म्हणून हे लोकांचं प्रेम आहे, जनतेचा आशीर्वाद आहे, हे दर्यापूर मतदारसंघाचं प्रेम आहे, म्हणून ही गर्दी आहे। हे आणलेली गर्दी नाही आहे, हे स्वतःहून आलेली गर्दी आहे। म्हणून यांचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्यावर विश्वास आहे, म्हणून मी यांच्या विश्वासालाही तडा जाऊ देणार नाही आणि यांच्यावर माझं जे प्रेम आहे ते असंच राहील। एक प्रश्न महत्वाचा की आता आपण बघतो आहोत की बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून आपण पूर्वीपासून काम करत होते। यावेळेस तुम्ही आमदार झालेले आहात आणि एकीकडे आता नुकतंच सचिनही पळालेला, 6 खासदार पळून गेलेले आहे, परंतु ज्या जोमाने तुम्ही एकनिष्ठ राहून तुम्ही आज उभाटा गटाचे आमदार आहे दर्यापूर मतदारसंघाचे महाविकासाचे आणि सर्वांना घेऊन चालत आहे आणि आज आपण त्याचा वाला परिस्थिती आपण पाहून आलो की मोठ्या संख्येने लोक तुमच्यासोबत जुळत आहे आणि मतदारसंघात शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राखण्याचे आपण जे प्रयत्न करत आहे ते त्याला यश मिळत आहे। काय सांगाल? माझं एक मत आहे, लोक पळत आहे, लोक जात आहे, हा वरच्या लेवलचा प्रश्न आहे। ते लोक नेते लोक आहेत, मी एक सर्वसाधारण शिवसैनिक आहे, पहिल्यांदा निवडून आलेलो आणि या लोकांच्या आशीर्वादाने निवडून आलेलो। इथं माझ्यासोबत हिंदू मुसलमान सगळे लोक माझ्यासोबत होते आणि मी महाविकास आघाडी या नात्याने निवडून आलेलो। लोकांचं भरपूर प्रेम आहे। माझं एकच म्हणणं आहे, कोण कुठे चाललं कोण कुठे चाललं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि याचं उत्तर आमचे मोठे नेते देतील। मी एवढा मोठा नाही आहे की याचं उत्तर देण्यास मी योग्य आहे। मी एक लहान शिवसैनिक आहे, लहान कार्यकर्ता आहे, याचं उत्तर मी उद्या मुंबईला जाणार आहे, माझं अधिवेशन आहे। अधिवेशन असूनही मी माझ्या मतदारसंघात थांबलेलो आहे। मतदारसंघातल्या लोकांना मला शुभेच्छा द्यायच्या होत्या, त्यांचं प्रेम मला माहिती होतं, मागच्या वर्षी मी बघितलं होतं, तुम्ही लोक होते, त्या लोकांच्या प्रेमासाठी मी थांबलो आहे। उद्यापासून मी अधिवेशनावर जाणार आहे। नेते लोक विचार करतील त्या गोष्टीवर, कोण गेलं कोण नाही आहे, मी जिथं आहे तिथं आहे। आजही मतदारसंघाचा विकासाचा आपण विरोधी पार्टीत असल्याने विकास कामाला गती आहे आणि मोठ्या संख्येने तुम्ही लाखो करोडो रुपये इथं मतदारसंघात आणलेले आहेत। 3-3.5 कोटी 18 महिने झाले आमदारांना या मतदारसंघात आणले, त्याचं माझ्याकडे पूर्ण गणित आहे आणि विरोधातला आमदार असूनही लोकांचं प्रेम आहे। मला विरोध कोणी करत नाही, मी आणल्याशिवाय कधी काम राहत नाही। मी कोणाचं काम आणतो? मतदारसंघातल्या जनतेचं आणतो, मतदारसंघातल्या लोकांचं आणतो। मी माझं वैयक्तिक काम आणतो काय? मग तो आशीर्वाद आहे मला, त्यानुसार मी
काम खेचून आणतो, ते लोक मला काम देतात. मला कोणीही कधी असं म्हटलं नाही की बाबा तुम्ही आम्हाला की तुम्ही हा निधी देत नाही, हे देत नाही. मी निधी मला भेटते, या पद्धतीने मी काम करतो. मला बाकीचं काही बोलणं नाही. सगळं लोकांची मदत. त्या पद्धतीने आमदारांनी वचन दिलेले होते, ते वचननामा पूर्ण करण्यासाठी गजानन भाऊ लवटे हे तत्पर आहेत. दर्यापूर मतदारसंघाचे लाडके आमदार गजानन भाऊ लवटे यांची पत्नी सुद्धा इथे आलेली आहेत आणि इतका मोठा भावनिक कार्यक्रम पार पडला आणि इतकं प्रेम नागरिकांचा त्यांच्यावर उमटून पडलेला आहे. त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. आपल्यासोबत वहिनी आहे, वहिनी साहेब दिलेले आहेत. काय वहिनी, इतका मोठा प्रेम आपण मतदारसंघात प्रथम पाहून आलो की गजानन भाऊ इतका वर्ग प्रेम करतो आणि आज या अभिष्ट चिंतन सोहळ्याला आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही गर्दी कमी झालेली नाही आहे. इतका चांगला क्षण तुम्ही काय सांगाल? मी हेच सांगू इच्छिते की मतदारसंघात एवढं प्रेम निवडून राहिलं सगळ्यांचं, त्यामुळे हे गर्दी अथांग गर्दी आलेली आहे आणि त्यांचं कार्यही असंच आहे, कारण ते प्रेम देतात त्यामुळेच प्रेम घेतात. एवढेच मी बोलते आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपल्यासोबत तालुकाध्यक्ष संगीताताई, त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल? आमचे गजानन भाऊ लवटे यांचे कार्य हे अकुशल आहे आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांच्यावर असणाऱ्या जनतेचं प्रेम आपल्याला समोर दिसत आहे आणि ही जनता त्यांच्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठी त्यांनी गजानन भाऊंनी जे कार्य केलेले आहे त्यांच्या जीवनात त्यांनी जे आपल्याला त्यांनी सांगितलं, त्यांचं जीवनपट असा होता की त्यांच्या घरी एक हॉटेल होती आणि त्या हॉटेलमधून हॉटेल व्यवसायात त्यांना चांगल्या लोकांना अन्नदान दिलं आणि अन्नदानातूनच त्यांचे खूप आशीर्वाद मिळाले आणि त्यांनी आज जे दिव्यांगांना सायकल दिलं, वाटप केला, सायकल वाटप करताना त्यांना ते खूप मोठं त्यांचं प्रेम भेटलं. त्यांचा एक अनुभव होता की लहानपणी ते पुस्तकाच्या रांगेत राहत होते, त्यांना लहानपणी कपडे वाटप, पुस्तक वाटप आज त्यांना भेटलं तर आज त्यांनी लोकांना दिलं आणि हे सगळं जनतेच्या प्रेमामुळे त्यांना भेटलं. कार्यक्रमाची संपूर्ण धुरा सांभाळणारे मुन्ना भाऊ आपल्यासोबत जोडलेले आहेत. ते सूर्य सहाय्यक आहेत गजानन भाऊचे आणि इतका सुंदर नियोजन त्यांनी केलेलं आहे. आज मंगल कार्यालयामध्ये बघतो की इतकी मोठी गर्दी आहे आणि त्यांची जेवणाची व्यवस्था आणि कार्यक्रमाचे नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आपल्यासोबत मुन्ना भाऊ आहे. काय सांगाल मुन्ना भाऊ, इतका सुंदर कार्यक्रम केला आणि गजानन भाऊ ते मतदारसंघातला उमटून पडलेला आहे. हे नियोजन नुसतं माझं नसून आमच्या संपूर्ण टीमचं आहे. याचं श्रेय आमच्या टीम मधील अनिकेत खाडे, यश दादा लवटे, शिवक खाडे, त्याच्यानंतर स्टाफ विशाल वानखडे, संदीप हरणे, पूर्ण म्हणजे जवळजवळ 8 ते 10 लोकांचा आमचा स्टाफ आहे. प्रत्येकाकडे प्रत्येकाची जबाबदारी दिलेली होती. त्या जबाबदारीने आम्ही हा कार्यक्रम पार पाडला. आपल्यासोबत शिवसेनेचे बबनराजी विलेकर आहेत. आज ते दर्यापूरून आलेले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय भाऊ, इतका मोठा प्रेम आपल्याला शिवसेनेच्या एका आमदारावर अफाट गर्दी आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याला आपल्याला पाहायला मिळत आहे. महिला असो, पुरुष असो, दिव्यांग असो, अनेक नागरिक इथे उपस्थित झालेले आहेत. काय सांगायला थोडक्यात? खऱ्या अर्थानं कसं आहे की आपले जे आमदार आहेत त्यांच्या अंगात जो आहे तो आमदार आलाच नाही. आणि शिवसेनेचं खरं जे ब्रीद आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर ते आमदार झाल्यापासून जो बाळासाहेबांचं ब्रीद आहे समाजकारण आणि समाजकारणाचा वारसा त्यांनी चालू ठेवला. तुम्ही पाहता आज खऱ्या अर्थानं त्यांनी जे साहित्य वाटप केलं हा समाजकारणाचा भाग आहे. तुम्ही चलता फिरता केव्हाही बातम्या घेता की रस्त्यात अपघात झाला, कोणी दवाखान्याचं काम आहे, कोणी पुस्तकाचं काम आहे, हा वारसा त्यांनी चालू ठेवलेला आहे आणि हा खरा समाजकारणाचाच वारसा आहे. आणि 20% राजकारण करावं लागते तर ते 20% राजकारण चालू आहे आणि 80% समाजकारण चालूच आहे. आणि एका आमदाराला जो निधी मिळतो 5 करोड रुपये, तुम्ही पाहिलेलं अनेकशे कामं, जवळपास 250 करोड रुपयाचे कामं या मतदारसंघात झालेले आहेत. त्यामध्ये 21 करोड रुपयाचा आपला तो वास्ती वडाळगण रस्ता आहे, दर्यापूरचं संकुल आहे, हे कामं सगळ्यांच्या नजरेसमोर आहे आणि त्याचं हे प्रेम उभारून आलेलं आहे. आपल्यासोबत नुकतीच आता नगरपालिकेची अंबिगाव नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे आणि गजीभाऊ लवटे यांच्या नेतृत्वात अनेक नगरसेवक इथे निवडून गेलेले आहेत. आपल्यासोबत नगरपालिकेचे गटनेते आहेत सुयोग खाडे, त्यांच्याशी बातचीत करणार आहे. काय सुयोग भाऊ, आपण भाऊच्या नेतृत्वात काम करणार आहे, आता इतका मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे, काय सांगायला? आज आमचे नेते गजानन भाऊ लवटे यांचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस नसून पूर्ण जनतेवर जे प्रेम आहे या प्रेमाचं रूपांतर इथं जनसमुदायामध्ये झालेलं आहे. आज गजानन भाऊंनी
लाखो लोकांचं मन जिंकलेलं आहे. या भूतोन भविष्यती असं एक काम गजानन भाऊंनी केलं आहे. आज अंजनगाव, दर्यापूर किंवा अचलपूर असो, सर्व मतदारसंघातली जनता मायबाप सुखी आहे, शेतकरी वर्ग सुखी आहे. कारण की गजूभाऊंनी पांढरण रस्त्याला सुद्धा प्रश्न मार्गी लावलेला आहे. पिण्याचा प्रश्न असो की पाण्याचा प्रश्न, दोन्ही मार्गी लावलेले आहेत. आणि गजूभाऊंनी विरोधात जरी असले तर त्यांचा निधीच्या 100 पट नाही 10 पट निधी 200 कोटीच्या वरते कामं आणलेले आहेत. त्यामुळे जनता इथली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे आहे, उद्धव साहेबांच्या मागे आहे. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहे. काय सांग? गजूभाऊ लवटे हे फक्त आमदारच नसून ते आमच्या युवकांना सर्वांना प्रेरणास्थान देणारे एक आधारस्तंभ आहेत. आणि आम्हाला कधी कोणतं काम पडलं तर आमदार साहेब नेहमी तत्पर असतात. आणि आम्हाला असं संकोच नाही होत की आमदार साहेबाजवळ कोणतं काम घेऊन कसं जाऊ बा. असे युवकांचे प्रेरणास्थान आमचे गजूभाऊ लवटे यांचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्त आम्ही इथं आलेलो आहोत. धन्यवाद. आणि आज मतदारसंघाचा प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दर्यापूर मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार गजानन भाऊ लवटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडलेला आहे. आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित नागरिक इथे जमा झालेले आहेत. आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये की मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आज अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे. सारा समाधी निलेश बालेराव, रुपेश फडकुंडे, अमरावती. पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. CBSE पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, CCTV कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMET सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.